हैदराबाद शहरातल्या बचूपल्ली या हाय प्रोफाईल एरियात राहणारं रेड्डी कुटुंब. या कुटुंबाचा प्रमुख सीताराम आपली पत्नी रेणुका आणि दोन मुलांना कोणत्याच गोष्टीची कमी पडू नये म्हणून खूप प्रयत्न करायचा. सगळं काही खूप छान सुरू होतं. पण सीताराम आणि रेणुका यांच्या आयुष्यात अचानक 8 जणांची एंट्री झाली, ज्याची सीतारामला कसलीही कल्पना नव्हती. त्याची पत्नी रेणुकाचे एकाच वेळेला 3 पुरुषांसोबत संबंध होते. या संबंधांचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाले आणि तेव्हा सीतारामला ही गोष्ट कळली. पण त्या परिस्थितीतही सीतारामने रेणुकाची साथ सोडली नाही. त्याने तिला सुधारण्याची संधी दिली. पण रेणुकाच्या विकृत फॅन्टसीज तिला शांत बसू देत नव्हत्या. तिच्या याच विकृतीचा धक्का सहन न होऊन सीतारामनं स्वतःला संपवलं. पण रेणुकाच्या अनैतिक संबंधांतून वेगवेगळी वळणं घेणारी ही रेड्डी कुटुंबाची गोष्ट खूपच थरारक आहे. तीच गोष्ट सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. 9 फेब्रुवारीच्या सकाळी हैदराबादच्या हुसैन सागर तलावात एका तरुणाचा मृतदेह तरंगताना दिसला. लेक पोलीस स्टेशनने मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह होता बचूपल्ली परिसरात राहणाऱ्या 36 वर्षांच्या एस सीताराम रेड्डी या IT इंजिनियरचा. सुरुवातीला प्रकरण काय हे कळायला मार्गच नव्हता. पण सीतारामच्या वडिलांनी त्यानं ठेवलेलं व्हॉट्सअप स्टेटस पोलिसांना दाखवलं. त्या स्टेटसवर सीतारामनं मृत्यूपूर्वी लिहिलेलं 19 पानांचं पत्र अपलोड करण्यात आलं होतं. ह्या पत्रातला एक एक शब्द अंगाचा थरकाप उडवणारा होता. या पत्राच्या आधारावर सीतारामच्या वडिलांनी लेक पोलीस स्टेशनला 0 FIR दाखल केली. ज्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती आणि ज्या गुन्ह्याखाली ती दाखल झाली होती ते गुन्हे बचूपल्ली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाल्यानं ही केस बचूपल्ली पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. तपास सुरू झाला आणि एक एक धक्कादायक खुलासे व्हायला सुरुवात झाली. मूळचा आंध्र प्रदेशच्या प्रकासम जिल्ह्याच्या मार्कापूरचा रहिवासी असलेला सीताराम एका नामांकित IT कंपनीत कामाला होता. त्यानं घरच्यांच्या पसंतीनं 4 मार्च 2018ला निंद्याल जिल्ह्यातल्या कोतपल्ली गावातल्या रेणुका नावाच्या मुलीसोबत लग्न केलं. पुढे 1 वर्ष बँगलोरला राहिल्यानंतर सीताराम रेणुकाला घेऊन आई वडिलांसोबत मार्कापूरला गेला. मग रेणुका आणि सीतारामच्या आई वडिलांचं पटत नसल्यानं दोघं नवरा बायको हैदराबादला राहू लागले. रेणुकाला काहीही कमी पडणार नाही याची काळजी सीताराम नेहमीच घ्यायचा. कालांतरानं त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा झाला. सगळं व्यवस्थित सुरू होतं. पण त्याच वेळी रेणुकावर जीवापाड प्रेम करणाऱ्या सीतारामला तिच्याबद्दल एक अशी गोष्ट कळली ज्यामुळं त्याचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं. सीतारामच्या वडिलांनी सांगितल्यानुसार सीताराम सोबत लग्न होण्याआधी रेणुकाचे सुरेंद्र नावाच्या मुलासोबत संबंध होते. तिला सुरेंद्र सोबत लग्न करायचं होतं. पण घरच्यांनी जबरदस्तीनं तिचं लग्न सीताराम सोबत लावून दिलं. लग्न झाल्यानंतर सगळं काही चांगलं आहे असं वाटत होतं. पण सत्य वेगळंच होतं. रेणुकाचे अनेक पुरुषांसोबत संबंध होते. त्या पुरुषांना ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेटायची. सीताराम कामानिमित्त घराबाहेर गेला की ते रामण्णा नावाच्या एका हॉटेल व्यावसायिकाला घरी बोलवायची. त्याच्यासोबतचे नाजूक क्षण ती तिच्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या अँगलनं शूट करायची. हे व्हिडिओ कुठेही अपलोड करण्यासाठी शूट न करता फक्त फॅन्टसी म्हणून ती स्वतःजवळ ठेवायची. फक्त रामण्णाच नाही तर श्रवण किशोर, अय्यप्पा या तिच्या जुन्या क्लासमेट्ससोबत सुद्धा इंस्टाग्रामवर ती चॅटिंग करायची. सीताराम घरी नसला की रात्रभर त्यांच्यासोबत न्यूड व्हिडिओ कॉलवर बोलायची, अश्लील चॅट्स करायची. सीतारामला यातल्या कोणत्याच गोष्टीची कल्पना नव्हती. त्याचं रेणुकावर खूप प्रेम होतं म्हणून त्यानं कधी तिच्यावर संशय घेतला नाही. अशात एक दिवस तिचा प्रियकर रामण्णाला ती अजून दोघांसोबत इंस्टाग्रामवर बोलत असल्याचं कळलं. त्याला ह्या गोष्टीचा भयंकर राग आला. त्यानं रेणुकावर सूड उगवायचं ठरवलं. रेणुकाने शूट केलेले नाजूक अवस्थेतले व्हिडिओ त्यानं तिच्याकडे मागितले. एकदा बघून डिलीट करतो असं त्यानं तिला सांगितलं. त्यामुळे रेणुकाने सगळे व्हिडिओ रामण्णाला पाठवले. पण रामण्णानं ते व्हिडिओ ज्या इतर 2 मुलांसोबत रेणुका बोलत होती त्यांना आपल्या संबंधांबद्दल कळावं म्हणून एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला. त्याच्या फॉलोईंग लिस्टमध्ये असलेल्या 2000 लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला. रेणुकाला ही गोष्ट कळल्यावर ती पूर्णपणे घाबरली. तिनं रामण्णाला व्हिडिओ डिलीट करण्याची विनंती केली पण तो ऐकतच नव्हता. काय करावं हे रेणुकाला कळत नव्हतं. शेवटी तिने ही गोष्ट सीतारामला सांगायचं ठरवलं. 19 सप्टेंबर 2025च्या रात्री रेणुकानं रडत रडत घडलेली सगळी हकीकत आपला नवरा सीतारामला सांगितली. हा सगळा प्रकार ऐकून सीतारामला मोठा धक्का बसला. माझ्याकडून चूक झाली, मला माफ कर, मी यानंतर असं काहीही करणार नाही. हे व्हिडिओ अजून जास्त व्हायरल झाले तर आपली बदनामी होईल असं म्हणत रेणुका सीतारामकडे मदत मागत होती. सीताराम या धक्क्यातून सावरतो ना सावरतो तोच रेणुकाने तिचे संबंध फक्त रामण्णासोबतच नसून श्रवण किशोर, अय्यप्पा यांच्यासोबतही असल्याचं कबूल केलं. रेणुका एवढ्यावरच थांबली नाही. तिने तिच्या लग्नाच्या अगोदर वामासी, सुजिता आणि इतर 5 ते 6 जणांसोबत असलेल्या संबंधांची सुद्धा कबुली दिली. रेणुकाने त्यांच्यासोबत ठेवलेले संबंध, सिगरेट आणि बिअरची केलेली व्यसनं या सगळ्याचा पाढाच वाचून दाखवला.
तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या सीतारामला हे सगळं पचवणं खूपच कठीण जात होतं. रेणुका मी पुन्हा असं कधीच करणार नाही अशा शपथा घेत होती. सीतारामला काय करावं हे कळत नव्हतं. पण त्या परिस्थितीत सुद्धा त्यानं रेणुकाला माफ केलं. तिला घेऊन तो रात्री पोलीस स्टेशनला गेला. सगळं प्रकरण समजून घेऊन पोलिसांनी रामण्णाला शोधून इंस्टाग्रामवर अपलोड केलेला व्हिडिओ डिलीट करायला लावला. नंतर सीताराम आणि रेणुका घरी आले. पण थोड्याच वेळात रामण्णानं दुसरा व्हिडिओ अपलोड केला. यावेळी रेणुका सीतारामला न सांगता थेट रामण्णाच्या घरी गेली. नंतर पोलिसांच्या मदतीनं सीतारामने रामण्णाचं घर गाठलं. तेव्हा रेणुका आणि रामण्णा दोघंही बेशुद्ध अवस्थेत पडलेले असल्याचं दिसलं. त्यांनी विष खाऊन जीव देण्याचा प्रयत्न केला होता. सीतारामनं तिला दवाखान्यात नेलं. दुसऱ्या दिवशी ही गोष्ट रेणुका आणि सीतारामच्या घरच्यांना कळली. रेणुका बरी झाल्यानंतर तिच्या घरचे तिला माहेरी घेऊन निघून गेले. सीताराम 2 मुलांना घेऊन बचूपल्ली इथंच राहत होता. काही दिवसांनी रेणुकाच्या घरच्यांनी तिला पुन्हा घरात घेण्याची विनंती केली. त्यावेळी आई वडिलांच्या विरोधाला झुगारून सीतारामनं रेणुकाला एक संधी द्यायचं ठरवलं. सीतारामचं त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम होतं. सगळं नीट होईल, रेणुकाचा नाद सुटेल असा विचार करून त्यानं नवी सुरुवात केली होती. रेणुका पुन्हा हैदराबादला आली. पण संधी देऊन सुद्धा रेणुकात काहीच बदल झाला नव्हता. आता तर तिची हिंमत जास्तच वाढली होती. आधी हे सगळं रेणुका सीतारामपासून लपून छपून करत होती. पण आता ती सगळं काही सीतारामला सांगून करायला लागली. आपल्या ह्या कृतीबद्दल तिला कसलाही पश्चात्ताप नव्हता. दुसऱ्या पुरुषांसोबत ठेवलेल्या संबंधांना ती स्वतःचा अधिकार मानायची. रामण्णासोबत पुन्हा संबंध ठेवण्याची इच्छा ती नेहमी बोलून दाखवायची. सीतारामनं तिला विरोध केला तर ती मुलांना दूर ठेवून खोट्या केसेसमध्ये अडकवण्याची धमकी त्याला द्यायची. या सगळ्याला कंटाळलेल्या सीताराम 14 जानेवारीला मित्रांसोबत गोव्याला गेला. 1-2 दिवस मित्रांसोबत घालवल्यानंतर तो हैदराबादला परत आला. तेव्हा त्याला घराला कुलूप दिसलं. पण घरातून त्याच्या 5 वर्षांच्या मुलाचा रडण्याचा आवाज येत होता. रेणुका त्याला घरात कोंडून रामण्णाला भेटायला गेली होती. स्वतःच्या विकृत वासनेसमोर रेणुकाला आपली मुलंही दिसत नव्हती. त्या दिवशी मुलाची रडून रडून झालेली अवस्था बघून सीताराम चांगला सादरला. रेणुका घरी आल्यावर दोघांमध्ये पुन्हा वाद झाले. दरम्यानच्या काळात रेणुकाच्या घरच्यांनी सीतारामचा मानसिक छळ केल्याचं त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं. त्याच्या आई वडिलांनी त्याला रेणुकाला सोडून देण्याचा सल्ला दिला. पण सीताराम त्याच्या मुलांचा विचार करून शांत बसायचा. दिवसेंदिवस परिस्थिती खूप वाईट झाली. रेणुका रामण्णाला सोडायला तयार नव्हती आणि सीताराम रेणुकाला. त्यानं शक्य तेवढे प्रयत्न केले. पण आता तो या सगळ्यालाच कंटाळला होता. 8 फेब्रुवारीच्या दिवशी सीताराम त्याच्या मुलांशी बोलून घराबाहेर पडला. तो कायमचाच. आपल्यासोबत काय काय घडलंय, आपण स्वतःला का संपवतोय याची कारणं लिहिलेलं एक पत्र त्यानं वडिलांना पाठवून व्हॉट्सअपच्या स्टेटसला लावलं. आणि संध्याकाळी शहरातल्या हुसेन सागर तलावात उडी घेऊन त्यानं स्वतःचं आयुष्य संपवलं. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या खिशात वॉटरप्रूफ पॉकेटमध्ये एक पेनड्राईव्ह सापडला. त्यात क्रेडिट कार्ड्स, सेव्हिंग्स, शेती, घर, सोनं, प्लॉट्स, फ्लॅट्स अशा महत्त्वाच्या डिटेल्स पेनड्राईव्हमध्ये होत्या. पण यासोबतच रेणुकाचे 6 वेगवेगळ्या व्यक्तींसोबत असलेले अश्लील व्हिडिओ सुद्धा त्यात होते. सीतारामच्या मृत्यूनंतर त्याचे वडील एस तिरुपती रेड्डी यांनी रेणुका आणि रामण्णा यांच्या विरोधात लेक पोलीस स्टेशनला तक्रार दिली. हे प्रकरण बचूपल्ली पोलिसांच्या हद्दीत येत असल्यानं त्यांच्याकडे वर्ग करण्यात आलं. पोलिसांनी तक्रार तर लिहून घेतली होती, पण रेणुकाला अटक करण्यासाठी त्यांच्याकडे सबळ पुरावे नव्हते. दरम्यानच्या काळात आपल्या पतीनं स्वतःला संपवल्याचं रेणुकाला कसलंच दुःख नव्हतं. सीतारामच्या मृत्यूच्या काहीच दिवसांनी तिने रामण्णासोबत लग्न केलं. 7 वर्षांची मुलगी आणि 5 वर्षांच्या मुलाला सोडून ती रामण्णासोबत हैदराबादमध्येच राहू लागली. बचूपल्ली पोलिसांनी सीतारामच्या खिशात मिळालेल्या पेनड्राईव्हमधून रेणुकाच्या विरोधात पुरावे गोळा केले. तिचं सोशल मीडिया अकाउंट आणि कॉल डिटेल्स तपासल्यानंतर 21 एप्रिलला रेणुका, रामण्णा आणि श्रवण या तिघांना बचूपल्ली पोलिसांनी अटक केली. त्यांच्यासोबतच इतर 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. न्यायालयानं तिघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान आतापर्यंतच्या चौकशीत रेणुकानं रामण्णासहित अनेकांसोबत संबंध असल्याची कबुली दिली. पण सीतारामच्या मृत्यूला ती स्वतःला जबाबदार मानत नाही. सीतारामच्या मृत्यूबद्दल रेणुकाला काहीच दुःख नाही. उलट मी निर्दोष असल्याचं तिने पोलिसांना सांगितलंय. ह्या प्रकरणाचा सखोल तपास सध्या सुरू आहे. सीतारामच्या मृत्यूनंतर त्याची दोन्ही मुलं त्याच्या आई वडिलांकडे आहेत. जोपर्यंत माझ्या मुलाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी लढत राहणार असं सीतारामच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होतं, सीतारामच्या मृत्यूसाठी रेणुकाला दोषी ठरवलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण रेणुकाच्या वासनेपोटी सीताराम आणि त्याच्या 2 मुलांचं आयुष्य मात्र उद्ध्वस्त झालं. रेणुकावरच्या त्याच्या प्रेमाची मोठी शिक्षा
सीतारामला मिळाली. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.